एके दिवशी अथर्व मला म्हणत होता, काकू तुमचे व्हिडिओ एवढे लोक बघतात, मग तुम्हाला सबस्क्राईब का कोणी करत नाही? तर म्हटलं अरे सबस्क्राईब करणं न करणं हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर असतं ना. आपण असं कुणाला बळजबरी म्हणू शकत नाही की माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. पण मला असं वाटतं की जे लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो किंवा जे लोक माझा व्हिडिओ नवीन बघतात तर त्यांनी एक सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला सपोर्ट होईल आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनायला मला म्हणजे असंच एक प्रोत्साहन मिळेल. तर असो आजच्या दिवसाची सुरुवात छान झाली होती. आज मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत. मग वांग्याचं भरीत बनवायचं म्हणून मी वांगं छान धुवून घेतलं, त्याला कट मारून घेतले, त्याच्यामध्ये लसूण टाकला. लसूण टाकत होते तर गौरी पण मला मदत करत होती. त्याच्यानंतर वांगं भाजून घेतलं, मिरच्या भाजून घेतल्या, कांदाही कट करून घेतला होता. त्याच्यानंतर मग ते वांगं छान सोलून घेतलं. वांगं सोल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण मी टाकला होता, तो सेपरेट करून घेतला आणि त्याच्यासोबत मिरची आणि जो लसूण होता मीठ टाकून त्याला छान कुटून घेतलं आणि कुटल्यानंतर मग जे वांगं होतं त्याला पण मी मॅश करून घेतलं. मॅश केल्यानंतर कांदा टाकला आणि त्याच्यानंतर जे कुटलेली मिरची होती ते टाकली. त्याच्यानंतर ते जे मी वांगं मॅश केलं होतं ते केलं आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे माझं भरीत दिसत होतं, छान दिसत होतं. त्याच्यानंतर मग मला आज गौरीसाठी खिचडी बनवायची होती. म्हटलं रोज रोज काय वरण भात द्यायचं ना तिला, म्हणून आज मी खिचडी बनवण्याचा म्हणजे प्लॅन केला. तर मी तिच्या खिचडीमध्ये जिरे आणि मोहरी पण घालते. तर बऱ्याच बायका मला विचारतात की तुमची गौरी जिरे आणि मोहरी खाते का? तर मुलांना काय खाऊ घालायचं काय नाही खाऊ घालायचं पूर्णपणे आईवडिलांवर डिपेंड असतं, म्हणजे शक्यतो आईवर डिपेंड असतं. तर माझी गौरी सगळं खाते आणि मी तिला सगळं देते आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या गौरीला चांगल्या सवय लागावी आणि होप ती तशी प्रयत्नही करेल. त्याच्यानंतर सगळं कामावरून झाल्यानंतर मी अभ्यास करायला बसले. तर मी कसला अभ्यास करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.